ते करायची रेसिपीला सुरुवात. चला करू. रेडी रेडी. आग लावून घे. तुम्ही लावा, तुम्हाला मस्त जमते आग लावायला. तुला तुला सवय मला नाही जमत, तुम्हाला जमते. अरे रेसिपीची व्हिडिओ आहे, झगड्याची नाही. हो. तर चला मित्रांनो झगडी करता माझ्याशी. आता पटापट करिश्मा आग लावते कशी देखा फक्त. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज करिश्मा कंची रेसिपी दाखवणार आहेस? आज पोहा चिकन भुजिंग. ये पोहा देखा. चिकन भुजिंग मित्रांनो, एकदम युनिक आणि खतरनाक रेसिपी आहे. तर चला जास्ती व्हिडिओला टाइमपास नाही करत, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आपण. करिश्मा कशी होणार आजची रेसिपी माहिती आहे काय? एकदम भन्नाट. एकदम भन्नाट आणि जबरदस्त. देखत राहा फक्त तुम्ही. करिश्मा या पोहा चिकन भुजिंगला काय काय साहित्य लागणार आहे दाखव जरा. ये देखा, ये देखा. यांगी सुरुवात करते. पहिले म्हणजे आपल्याला पोहे आणि आपल्याला जिरा, लवंग, काळा मिरी आणि दालचीन, तसंच आपला घरगुती आगरी कोळी मसाला, हळद, मीठ आणि लाल तिखट, एक बटाटा, कांदे, चिकन, तेल आणि ओलं वाटण, याच्यात आला, लसूण, मिरच्या, कोथिंबीर. आणि हे बोनलेस चिकन घेतलं आपण बोनलेस पूर्ण. चिकन. ते करायची रेसिपीला सुरुवात. चला करू. रेडी. रेडी. आग लावून घे. तुम्ही लावा, तुम्हाला मस्त जमते आग लावायला. तुला तुला सवय मला नाही जमत, तुम्हाला जमते. अरे रेसिपीची व्हिडिओ आहे, झगड्याची नाही. हो. तर चला मित्रांनो झगडी करता माझ्याशी. आता पटापट करिश्मा आग लावते कशी देखा फक्त. नाही नाही, मला जमे नाही, तुम्हाला आग लावायला मस्त जमते. ठीक आहे, चल मी लावतोय आग. मग चला आग पेटवून घेऊ, म्हणजे आपली तुमचं चूल आडनाव, पेटवून घेऊ. तुमचं आडनाव काय पाहिजे होतं माहिती आहे? आगलावे. आगलावे. विनायक आगलावे. मग तुझा पण आगलावे झाला असता, करिश्मा विनायक आगलावे. हो, पण ते तुमच्यापासून भेटलं असतं, पण तुमचा. रेसिपीला सुरुवात करू बस. हो, या. चला मित्रांनो चूल पेटवून घेऊ आता सगळ्यात आधी. ओ, आपली मस्त आग लावून झाली आता, आणि याच्यावर कढई ठेवूया. ओके, तेल टाक, तेल टाक. हो, तापून दे तरी जराशी. टाकू तेल? टाक. तर चला मित्रांनो कढई लगेच गरम झाली. आता कढईवरून आपण 1 वाटी तेल घालून घेतो. सगळा? बस बस, लागला तर टाकू वरची. तर चला मित्रांनो आता आपण रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात अगोदर आपण बोनलेस चिकन घेतलंय ना, तो प्लेटमध्ये घेऊ. आणि त्याच्यासोबत आपण करिश्मा बटाटे घेतले ने, आणि बटाटे बघा अशा प्रकारे कापून घ्यायची. ती सगळी मिक्स करायची. आणि आपले घरगुती मसाले हे बघा, मीठ, मसाला, गरम मसाला आणि हळदी पावडर. ओ, चिकन मध्ये बटाटा, मीठ आणि हळद, गरम मसाला आणि मसाला टाकून झालाय. आपण काय घेतलेला? जिरा, दालचीन, लवंग आणि काळा मिरी, त्याची आपण पावडर करून घेतली. जास्ती नको टाकू, जराशी टाक. दे का, किती टाकू? टाक जराशी, बस. आता आणि त्याच्यासोबत ओलं वाटण सगळं घेऊ. ओलं वाटण घे सगळं लाव. आता हे मस्तपैकी असं मिक्स करायचं. हाताने मिक्स करू. मग या हात झोमतीन, मिरच्या हातीन याच्यात. असून दे. कालू पाहिजे तुला पोहा भुजिंग? आपलं मॅरिनेशन तर झालेलं आहे. आता गरम गरम तेलामध्ये आपण हे सर्व आपलं मॅरिनेट केलेले बटाटे आणि चिकन आहे ना, ते फ्राय करून घेऊ. पण करिश्मा हे चिकन आणि बटाटे आहेत नाही, ते पूर्णपणे आपल्याला फ्राय नाही करायचे काय? मग इथे 80%. हां, 80% फ्राय करायचे आहेत. टाकसल तेलात. 80% का फ्राय करता त्याचं कारण पण तुम्हाला समजेल थोड्याच वेळात. गरम गरम तेलामध्ये आपण चिकन आणि बटाटे टाकलेले आहेत, मॅरिनेट केलेली. आता ही मस्तपैकी आपल्याला 80% शिजवून घ्यायची आहेत, पूर्ण नाही शिजवायची. जरास पाणी ठेवू त्याच्यात. तर चला मित्रांनो 10 मिनिटांनंतर आता आपण झाकण काढू.
आणि देखा 10 मिनिटानंतर बाव आणि बटाटे देखा शिजलेले ते आम्ही चेक केलाय, आधीच चेक केलाय. सुगंध देखा कसलं. आता याच्यानंतर काय करायचं करिश्मा माहित आहे? काय जो बाव आहे ना चिकन आणि बटाटी ती या चुलीवर ही ग्रिल ठेवायची आणि त्या ग्रिलवर जराशी भाजून घ्यायची वरची. चल उतरवतो. मस्त जा मस्त नी हे देखा. कडक. चला उतरवून घेऊ खाली. आणि एक प्रकारे बार्बिक्यू करायचं आपल्याला, पण आपल्याजवळ दगडी कोळसे नाही तर आपण चुलीवर ही ग्रिल ठेवू तारेची आणि त्याच्यावर भाजून घेऊ. म्हणजे ज्यांच्याकडे चूल नसेल त्यांची कसं काय करायचा? चूल नसेल त्यांची काय मग पर्याय नाही. गॅसवर नाही स्टिक असते ना का स्टीलची. पण शक्यतो गॅसच्या फ्लेमवर कुठलाच पदार्थ शिजवू नये, ते रॉंग असते. कोणला पण विचार. हो बाकीचे जे व्हिडिओ मध्ये दाखवतात ना गॅसवर कांदो भुजलो, गॅसवर पापड केले, चपाती केले, ते रॉंग असते. गॅसवर कवाच काय भुजायचं नसते. चुलीवर भुजलंच नाही ते काय फरक पडणार नाही. हे चल डेवरा होता. ग्रिलच्या वरती आता आपण चिकनचे आणि बटाट्याचे पीस अशा प्रकारे ठेवू. आणि चुलीची हीट एवढी मजबूत असते ना मित्रांनो, फास्ट, की ते लगेच शिजतात. चला आता आपण सुरुवात केली ते म्हणजे चुलीवरचं चिकन बार्बिक्यू करण्याची. तेवढंच होऊ दे ना. नाही टाक नाही, त्या वरच्या साईडला टाक. हीट नाही लागणार. चला मित्रांनो हळू हळू आपण असे सर्व पीस शिजवून घेऊया. ओ जमते नी. मग करा करा पटापट. एका मस्त चुलीवर ग्रिल ठेवून आम्ही बार्बिक्यू करतो. कसलं भारी वाटते ना. हे पीस आहेत त्यांनी ते जराशे काले काले होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत वरच्या वरती. जराशेच काली काली नाही एकदम. या रेसिपीला मेहनत जाम आहे, पण मेहनतीच्या मागचा फल पण जाम टेस्टी आहे. आणि यो देखा कालू. हे हाय देख दाखव पीस देख कसा राहिला जरा. अशा प्रकारे सगळे पीस आपल्याला करून घ्यायचे. वा, मस्त. जास्ती पण नको. नाही जास्ती नाही करी. कालू कालूला भाव देस. कालू बाबा खाशील जर घे. का. आणि कालूचं फेवरेट आहे चिकन. चिकन भाव. चिकन आपलं भाजून झालंय आणि चिकन भाजल्यानंतर बटाटे पण भाजायला आपण ग्रिलवर ठेवलेत. तर बटाटे भाजून झाली ना की हे सर्व आपण उतरवून घेऊ. मित्रांनो मस्तपैकी ग्रिलवर येते का चिकन आणि बटाटे भाजून घेतलेत आणि करिश्मा येते का आताशीच खायची सुरुवात केली. अजून रेसिपी झाली पण नाही, कौशल्यला टेस्ट लागली. करिश्मा कशी आहे टेस्ट? अजून झाली पण नाही लगेच. ते चला आता मेन प्रोसेसला आपण सुरुवात करू. मगाशी कानवल्यामध्ये हे आपण शिजवले. आता एक मोठा टोप ठेवलाय लग्री. आता त्याच्यामध्ये करिश्मा तेल घालून घे. करिश्मा ही रेसिपी कोण बनवते, तू काय मी? मी आया मी फक्त सांगताय तिला ती तेल टाकू? टाक. किती टाकू दे का? हा येते का असा विचारते हो म्हणा आणि बोलते मी हो मग जास्ती टाकलं काय मनाच बोलशील. 3 डबी बास होईल. बस मस्तपैकी लग्री गरम केली आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलंय. आता काय करायचं? तेल गरम झालं नाही का यो कांदो टाकतात यो धर नाही त्याला राग येईल. मित्रांनो तेल गरम झालंय. गरम तेलामध्ये आता मस्तपैकी 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घेतले. कांदे शिजावून घे मस्तपैकी. आणि मगाची आपली ग्रेव्ही जी शिल्लक राहिली ना ही बघा, ही ग्रेव्ही पण आपल्याला याच्यातच टाकायची आहे, ती वेस्ट नाही करायची. आपला कांदा पूर्णपणे शिजलेला आहे, ते का लाल लाल झालोय. आता याच्या वरशी घालून घेऊ आपण पोहे. द सिक्रेट ऑफ रेसिपी पोहा. आणि काय करायचं आता तुम्ही बोलत अशी पोहे कणाला टाकते समजेल तुम्हाला. करिश्मा आधी बोला ती रेसिपी चकोट नाही होणार, पण रेसिपी अर्धी झाली नाही तशी हिने खायची सुरुवात केली. पूर्ण झाल्यावर काय करेल काय माहित. अजून टाकूया पोहे? टाक नाही, पोह्यातलाच मजा आहे. घाट 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 ते घाट घाटो माने घाट 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 घाट. चला पोहे टाकून झालेत. आता त्याच्या वरशी मस्तपैकी बटाटे आणि चिकन हे देख खायची सुरुवात. देखा होतो कसं झालं करताना खायचं नसते. हो टाक. आता ते मस्तपैकी मिक्स कर आणि शिजाव सगळं. आणि ती ग्रेव्ही पण टाक वरशी टाक. ते देखा मित्रांनो मस्तपैकी आपले ग्रिलवर भाजून झालेले चिकनचे आणि बटाट्याचे पीस टोप झालो आरू. याच्यावरून आपण मगाशी जी ग्रेव्ही होती ना ती ग्रेव्ही घालून घेऊ. ही बघा अजून बाकी आहे शिल्लक ग्रेव्ही.
सर्व मिक्स करून झालाय आणि आता एकदम शेवटची प्रोसिजर चालू आहे, ते म्हणजे पोह्यांसोबत हे बाकीचा जे चिकन होता ना भाजलेला, तो पण आपल्याला एक्स्ट्रा शिजवून घ्यायचा आहे. आणि ही बघा आपली पोहा चिकन भुजिंग रेसिपी तयार आहे. मला चवसुटली करिश्मा, कर चल पटकन. हे काय केलं आहे एकदम जबरदस्त. आपली रेसिपी तयार आहे ही बघा. आता डिश मध्ये काढतोय आपण रेसिपी. पोहा चिकन भुजिंग एकदम जबरदस्त अशी रेसिपी झाली मित्रांनो. आता खाऊन तुम्हाला सांगताय की कशी रेसिपी झाली. हो सगळी कर. दिशाला ते भारी वाटते, खायला ते त्याच्यापेक्षा भारी वाटेल. एक नंबर. फायनली आपली पोहा चिकन भुजिंग रेसिपी तयार आहे. ही देखा. आता खाऊन देखताय की कशी आहे याची टेस्ट. सगळ्यात अगोदर चिकन खाताय याच्यांचा. हे बघा मित्रांनो, मस्त जबरदस्त चिकन शिजलंय. जरा वेगळी टेस्ट आहे, म्हणजे युनिक टेस्ट आहे काहीतरी. आता पोहे पण ट्राय करू आपण. कुरकुरीत पण आहे जरा, म्हणजे काहीतरी नवीन डिश खाता असं वाटतंय. टेस्ट भारी आहे ना. मी नाही केली नाही, मग भारीच असणार. बटाटा सगळ्यात भारी बटाट्याची टेस्ट वाटली मला. तू पण खा करिश्मा, बटाटाच खा पहिला. सगळी टेस्ट आहे ना ती बटाट्यातला उतारली. हे आणवी दे कसं खाते. ए कालूला देस, तो दे तोंडाला देखते. पिता कालूला एक पीस देस. हा देस. बटाटा नको देव, पीस देस. हा देस. कालू का. हा मस्त. आणवी छान आहे, एक नंबर. या खायला तुम्ही पण मस्तपैकी पोहा भुजिंग, पोहा चिकन भुजिंग. हे देखा मित्रांनो, जबरदस्त. तर मित्रांनो, रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि हा जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल, आवडला असेल, काहीतरी नवीन बघायला भेटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये पण कमेंट करून सांगा. तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत, नवीन नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि जय अग्रिकोली. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा. टाटा करा.